केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत. सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा भाजपची सत्ता येणार असून प्रभाग क्रमांक 6 मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी हजारोंच्या साक्षीने वानकर परिवाराला दिला. देगावमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. लाडक्या बहिणींच्या गर्दीने सभा मंडप ओसंडून वाहत होता. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 6 मधील भाजपच्या उमेदवार सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या निवडणूक प्रचाराचा सोलापुरातील पहिला शुभारंभ रविवारी सकाळी देगाव ग्रामपंचायतीतील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यानंतर झालेल्या विराट सभेत पालकमंत्री गोरे यांनी प्रभागातील नागरिकांना आश्वासित केले. प्रभागाच्या विकासाची काळजी आपली असून आपण सर्व उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, माजी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मनीष देशमुख, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर, प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सभेच्या ठिकाणी आगमन होताच जय श्रीराम, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मनीष देशमुख तसेच प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे यांनीही आपले विचार मांडले. वानकर परिवारामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पक्षाला आणखी मोठे बळ आले असून सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भरत सुर्वे, सिद्धेश्वर कस्तुरे, माजी नगरसेविका मंगलताई वानकर, सोमराज गायकवाड, दत्तात्रय वानकर, विठ्ठल वानकर, महादेव गवळी, किरण वाघमोडे, लखन कारंडे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.